नमस्कार. मी सीए रमेश प्रभू, अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन. आज आम्ही के ईस्ट विभाग डेप्युटी रजिस्ट्रार ऑफिस, ज्या नवीन ऑफिस आपला अंधेरी ईस्टला उद्घाटन झालेलं आहे बीएमसी ऑफिसमध्ये, तिकडे आलेलो आहोत. इकडचं उपनिबंधक ऑनरेबल श्री संजय गाडे पाटील साहेब आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो, आपल्याला अभिनंदन करतो. खास करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणा, बाबासाहेब पाटील ज्या आपला सहकार मंत्री आहेत, प्रवीण दराडे साहेब आहेत, आपला तावरे साहेब, ह्या सर्वांना मी खूप अभिनंदन देतो. आणि तुम्हाला खास अभिनंदन ह्याच्यासाठी देतो की ज्या कार्यालय लोकांचा असुविधासाठी वडालामध्ये होता, एक ट्रक टर्मिनस मध्ये होता, खास करून आपला ईस्ट जोगेश्वरी म्हणा, तुमचा विलेपार्ला म्हणा किंवा अंधेरी ईस्टचा जे लोक आहेत त्यांना एवढा लांब जायचं, पूर्ण दिवस जायचं, तर तुम्ही एवढा धावपळ करून, खास करून डेप्युटी रजिस्ट्रेशन एक काम असतो की कुठला जागा असतो, कुठे आहे, कुठल्या वॉर्डमध्ये आहे. शासनाचा खूप याच्या पूर्वी पण हे होता की शासन आपला नागरिकांचा दारात यावा. शासनचं म्हणजे ह्या जे उपक्रमामध्ये तुम्ही धावपळ करून वेगवेगळ्या जागा बघून शिफारस करून तुम्ही अंधेरी ईस्टला जे आणलेलं आहे, की आपल्याला खूप खूप मनपूर्वक आमचं सर्वांच्या वतीने महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन मध्ये आज 7,000 गृहनिर्माण संस्था आहेत, त्याच्यामध्ये के ईस्ट जे आहेत जवळपास 3,000 गृहनिर्माण संस्थेच्या वतीने, त्यांच्या सभासदा वतीने आपल्याला खूप खूप मी अभिनंदन देतो. आणि मी आपल्याला असं विचारू इच्छितो की नवीन जागेमध्ये आल्यावर तुम्हाला काय अनुभव वाटते किंवा लोकांचं मनामध्ये काय वाटतं, तुम्हाला आता गेल्या 4-5 दिवसामधून कळलं असेल? लोकांमध्ये उत्साह आहे की लोकांमध्ये काय होतं, खूप गैरसुविधा होती अगोदर. करेक्ट. कारण आज एवढे वर्ष लोकांना छोट्या कामासाठी वडाळ्यासारख्या एका टोकाच्या बाजूला ते कार्यालय होतं, त्याच्यामुळे अख्खा दिवस लोकांचा जायचा, खूप मोठी गैरसुविधा होत होती. पण आता कार्यालय इकडे आल्यामुळे लोकांमध्ये पण एक उत्साह आहे की आपली कामं होतील आणि वेळ वाचेल, वेळ जायचा याचा खर्च वाचेल. कारण डायरेक्ट सुविधा नव्हती तिथे बसची किंवा ट्रेन अशी. तर त्या हा मोठा आमूलाग्र बदल ईस्ट वॉर्डच्या संस्था पदाधिकारी असतील किंवा सभासद असतील किंवा इतरही लोकांसाठी हा खूप मोठा बदल आहे, पॉझिटिव्ह बदल आहे. आणि खूप लोकांनी प्रयत्न केले. आता इथे मीडिया साहेब पण आहेत, हो, त्यांचा फार पाठपुरावा होता इथे. म्हणजे मी स्वतः मंत्रालयात होतो ईडी असताना, ते अनेकदा आलेले आहेत. त्यांची इच्छा होती की बाबा इकडं वॉर्डात कार्यालय आलं पाहिजे. अनेक लोकप्रतिनिधींची मागणी होती, बऱ्याच लोकांची, संस्थांची मागणी होती. आणि या सगळ्या एकत्रित पाठपुराव्याला यश आलं. हो. आणि कार्यक्रम खूप छान झाला, लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. तर एक सकारात्मक पाऊल पडलेलं आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की या नवीन पत्त्यावर जर काय आपलं काही काम असेल सहकारी संस्थांच्या बाबतीतलं, के ईस्टच्या बाबतीत, तुम्ही इथे संपर्क साधावा. नक्की सर. मला एक 2-3 असं प्रश्न विचारायचा आहे की उपनिबंधक कार्यालयामध्ये खास करून गृहनिर्माण संस्थेचा कुठलं विषयाचं कामकाज आपल्या विभागामध्ये किंवा ह्या के ईस्ट वॉर्ड मध्ये होत आहे, आपला निबंधकाच्या कार्यालयामध्ये होत आहे? निबंधकाची तसे खूप कामकाज आहे. हो. एमसीएस ऍक्ट असेल, मनी लेंडिंग ऍक्ट असेल, वेअर हाऊसिंग ऍक्ट आहे, एपीएमसी ऍक्ट आहे, मोफा ऍक्ट आहे, असे बरेच कायदे आहेत. परंतु बृहन्मुंबईमध्ये आणि पर्टिक्युलरली उपनिबंधक सहकारी संस्था के पूर्व यांच्या अखत्यारीत येणारे जे विषय आहेत ते मोस्टली मुंबई या ठिकाणी हाऊसिंग सोसायटीचं काम जास्त आहे. बरोबर. आणि प्रिमायसेस. आपल्याकडे पतसंस्था पण आहेत, आपल्याकडे सेवक पतसंस्था आहेत, ग्राहक संस्था आहेत. पण कम्पेअर्ड टू दोज वर्किंग ऑफ दोज सोसायटीज, गृहनिर्माण संस्थांचं काम खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मग त्याचं रजिस्ट्रेशन असेल, नोंदणी असेल, त्यांची उपविधी दुरुस्ती असेल, संस्थांची सभासद होण्याचे विषय मोठे आहेत. बरेच लोकांना मेंबरशिप मिळत नाही संस्थेकडनं, तर त्यांचे अपील असतील 22-23ची किंवा तक्रारी असतील, तक्रारींची चौकशी करणे, लेखापरीक्षण करणे. संस्थांच्या निवडणुका आहेत व्यवस्थापक समितीचे, त्या 5 वर्षात होतात का नाही या बाबतीत लक्ष ठेवणे किंवा ते करून घेणे. ऑडिटचा विषय आहे. असे बरेच विषय या करीत येतात या कार्यालयात. साहेब, मला एक जे समजलंय, मी जे काय बघतोय हाऊसिंग सोसायटीमध्ये, खास करून 250 पेक्षा कमी सभासदांचा जे संस्था आहे त्यांच्या निवडणुका आपला ज्या पॅनल ऑडिटर आहेत, पॅनल मध्ये ज्या निवडणुका अधिकारी नेमले गेलेला आहे
त्यांच्या मार्फत झाला पाहिजे, किंवा सभासदांना नेमून झाला पाहिजे, किंवा नियमावलीप्रमाणे झाला पाहिजे, ज्याला 45 दिवस एक कालावधीचा जे आहे नियमाप्रमाणे झाला पाहिजे. 2014चा ज्या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह इलेक्शन टू कमिटी रूल्स आहे, जे आपला 2021ला आलेला आहे, त्याप्रमाणे झाला पाहिजे. हा. खूप सोसायटीमध्ये आमचं एक असं निदर्शनात येतोय की हे करत नाही. आपण त्यांना काय आवाहन करतायत? असं हाऊसिंग सोसायटीला तुम्ही काय आवाहन करता? त्यांच्यामध्ये एक असा गैरसमज आहे की आमच्या निवडणूक आमच्या जनरल बॉडीमध्ये करायला यावा. काय जनरल बॉडीमध्ये एखादा निवडणूक झाला तर ते योग्य आहे का? नाही, आता गाईडलाईन्स कसं आहे, 250 पैकी ई वर्गात येते, हो. त्याच्यासाठी निवडणूक नियम आहेत. जरी ते तुम्हाला घ्यायचे असले पॅनलवरनं निवडणूक निर्णय अधिकारी नेमून संस्था नेमू शकतात ते, परंतु ते कामकाज हे त्या निवडणूक नियमाप्रमाणेच झालं पाहिजे. बरोबर. हे सगळ्यात मोठे, कारण नंतर मग परत प्रश्न तक्रारी चालू होतात. ही निवडणूक OEGM मध्ये नुसते घेतली आणि हे जे नियमित नियमाप्रमाणे घेतली नाही. तर माझे सर्व संस्थेच्या लोकांना विनंती राहील की आपली जर 250च्या आतील संस्था असेल, मेंबरशिप त्यांची 250च्या आतील आहे, तर त्याचे हे निवडणूक नियम जे झालेले आहेत पर्टिक्युलरली ई वर्गासाठी, तर त्या नियमाप्रमाणे निवडणूक घ्यावी. आणि त्याबाबत काय संदिग्ध असतील, काही प्रश्न असतील तर ते संपर्क साधावा, आपण त्याच्यात मार्गदर्शन करू. साहेब, खूप सोसायटीमध्ये आम्ही असं बघितलेलं आहे की जनरल बॉडी जी आहे, आता ह्या वर्षात ठीक आहे, पाऊस वगैरे आल्यामुळे काही कारणामुळे 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ दिला होता, पण खऱ्या अर्थाने 30 सप्टेंबरचा आज जनरल बॉडी झाला पाहिजे, तर 14 दिवस नोटीस दिला पाहिजे, अकाउंट ऑडिट वगैरे व्यवस्थित झाला पाहिजे. पण आपल्याला असं दिसून येतोय की सोसायटी जी आहे 30 सप्टेंबर मध्ये न घेता ते वर्ष संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये तर असं काहीतरी घेतलं जातात. तर आपण त्यांना काय आवाहन करणार? असा गृहनिर्माण संस्थांनी काय करावं? कायद्यातील तरतुदीप्रमाणे 30 सप्टेंबरच्या आत घेणं बंधनकारकच आहे. मुदतवाढ हा पहिल्यासारखा विषय नाही राहिलेला. बरोबर. त्यामुळे प्रत्येक संस्थेने ती, आणि हा दरवर्षी होणारा विषय आहे, बरोबर, त्यामुळे प्रत्येक संस्थेने ती खबरदारी घेतली पाहिजे, त्या दृष्टीने नियोजन केलं पाहिजे. आपले आर्थिक पत्रके तयार करून घेणे, ऑडिट करणे, जेणेकरून आपल्याला 30 सप्टेंबरच्या आत ती वार्षिक सभा घेता येईल, याचं नियोजन प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी करणे आणि त्याची माहिती घेणे व्यवस्थित. शेवटचं साहेब, चुकदुरुस्ती अहवाल, ज्याला आपण ओ फॉर्म म्हणतोय, मला रेक्टिफिकेशन रिपोर्ट, खूप सोसायटी रेक्टिफिकेशन रिपोर्ट फाईल नाही करत, पण त्याला आपल्याकडून काय आव्हान होईल, म्हणजे लोकांना काय आपण मार्गदर्शन कायद्यात तरतूद आहे की कसं आहे, जे ऑडिट झालेलं आहे ज्याच्यामध्ये दोष निघतात, त्याच्यामध्ये जे काही दोष निर्माण झालेले आहेत तो रेक्टिफिकेशन रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट AGM पुढे पण ठेवला पाहिजे, आमच्या ऑफिसला पण दिला पाहिजे, सभासदांना पण कळलं पाहिजे की बाबा काय त्याच्यात आपण कंप्लायन्स केलाय संस्थेने, तर ते बंधनकारक आहे. त्याची पण काळजी घ्यावी सगळ्यांनी की AGM मध्ये पण तो ठेवला गेला पाहिजे. निबंधक कार्यालयाला, म्हणजे आमच्या ऑफिसला जरी ईस्ट मधले असतील तरी या कार्यालयाला पण तो वेळ आला पाहिजे. साहेब, गृहनिर्माण संस्थेचा मूळ उद्देश आपल्याला माहिती आहे, अभ्यास तर करून घेणं. आपण विकासक बिल्डिंग बांधतोय, जमीन मालक बिल्डिंग डेव्हलपमेंट मध्ये राईट देतो, पण आपल्याला अजून मुंबईमध्ये खास करून ईस्ट मध्ये अजूनच 50% पेक्षा जास्त गृहनिर्माण संस्थाचा मानवी अभ्यासतंत्र झालेलं नाहीये. तर असं संस्थेला अनिल कावडे साहेब जेव्हा होते, आपला आयुक्त साहेब, किंवा त्याच्या अगोदर सुद्धा 2010 पासून सुरू झालेला आहे हे प्रक्रिया, की प्रत्येक गृहनिर्माण संस्थेला आवाहन केलं जातात, तुम्ही डीम कन्व्हेन्स करून घ्या, शासनाचा नवीन उपक्रम आहे. तर आपण असं गृहनिर्माण संस्था जे अजून झोपलेलं आहे, मी तर नेहमी म्हणतो कुंभकर्ण 6 महिने झोपतोय, तर गृहनिर्माण संस्था जोपर्यंत बिल्डिंग मोकळ्या म्हणजे रिडेव्हलपमेंटला येत नाही तोपर्यंत झोपलेले असतात, 50-50 वर्ष, 60-60 वर्ष. तर असं गृहनिर्माण संस्था पदाधिकाऱ्यांना आपण काय आवाहन करणार? नाही, त्यांचं जर झालं नसेल डिंग कन्व्हेन्स, तर तसं लक्षात आलं तर आपण त्यांना सांगू की याच्यात सक्षम प्राधिकारी हा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आहे, आणि या एरियातल्या ज्या संस्था आहेत त्याचं जे मोफाचं डिंग कन्व्हेन्सचं काम चालतं ते जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था 3, ज्याचं कार्यालय बांद्रा येथे आहे माढाच्या ऑफिसमध्ये, त्या कार्यालयामार्फत हे मानवी अभिय हस्तांतराचं कामकाज चालतं. तर माझी याद्वारे या कार्यक्षेत्रातल्या संस्थांना विनंती राहील
की आपलं जर डीम कन्व्हेन्स राहिला असेल मानवी हवी हस्तांतरण, तर त्या बाबतीत जो काही विहित नमुन्यातील अर्ज वगैरे आहे तर तो जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वर्ग 3 मुंबई शहर 3 ज्याचं कार्यालय म्हाडा येथे बांद्रा ऑफिसमध्ये आहे, तिथे आपण अर्ज दाखल करून त्याबाबतची कारवाई वेळेत पूर्तता करून घ्यावी, जेणेकरून नंतर जे काय प्रश्न असतात ते डेव्हलपमेंटचे वगैरे ते सोपे होऊन जातील. साहेब, शेवटचा प्रश्न आहे लोकांचा मनाचा, आपला कार्यालयाचा ऍड्रेस कुठे आहे? आता नवीन कार्यालय जे उपनिबंधक सहकारी संस्था के पूर्व विभाग मुंबई हे कार्यालय आता 5/12/2025 पासून नवीन पत्त्यावर स्थलांतरित झालेला आहे. सदर कार्यालयाचा पत्ता हा पुढील प्रमाणे आहे. उपनिबंधक सहकारी संस्था के पूर्व विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका इमारत के पूर्व विभाग, दुसरा मजला, रूम नंबर 204, आझाद रोड, गुंडोली, मुंबई 69, रूम मुंबई 69 हा त्याचा पूर्ण पत्ता आहे. सर, पत्रव्यवहार करायचं असेल तर आपण ऍड्रेस दिलेला आहे. आता हल्ली काय होतंय की लोकांना ईमेल द्वारा करायचं असतो. आपण ईमेल आपल्याला माहिती असेल तर आपण देऊ शकतात, किंवा आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये ईमेल ऍड्रेस टाकू. ईमेल आहे, ईमेलची सुविधा आहे. ईमेल शेवटचं साहेब, तक्रार, ऑनलाईन तक्रार की सहकार विभागाने केलेला आहे, ऑनलाईन एक सुविधा केलेली आहे. तर ह्या ऑनलाईन प्रक्रिया काय आहे, ज्याच्या मार्फत ते तक्रार आपल्याकडे करू शकतात, ज्या सोसायटीमध्ये अडचण होतात, ते आपण थोडक्यात सांगितलं तर जरा. 2-3 विषय आहेत. सहकार संवाद नावाचा पोर्टल आहे, हो, नंतर PM पोर्टल आहे. याच्यावर आपण डायरेक्ट ऑनलाईन अर्ज केला, तक्रार अर्ज, तो आमच्या ऑफिसला येतो. त्याचं प्रिंटआउट किंवा माहिती घेऊन आपण तो पुढे एक संस्थांकडे देतो किंवा त्याच्यावर कारवाई करतो. हो, ती सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. कारण बरेचसे नागरिक, ज्येष्ठ नागरिक आहेत या वॉर्डामध्ये सभासद, ते येऊ शकत नाही कार्यालयात, तर त्याच्यासाठी कार्यालयात प्रत्यक्ष यायची पण गरज नाही. त्यांनी तो सहकार संवादद्वारा किंवा इतर काय असेल त्या पोर्टलद्वारे पण अर्ज करू शकतात. सहकार संवाद असं एक पोर्टल आहे ज्या सहकार विभागाने आणि महाराष्ट्र राज्याचं ज्या हाऊसिंग फेडरेशन दोन्ही संयुक्तपणे केलेलं आहे. याचं पोर्टलचं पूर्ण माहिती आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. www.सहकारसंवाद-housingfederation.in त्याच्यामध्ये आपण एखादा तक्रार केलं तर 50 रुपये फक्त नॉमिनल शुल्क घेतलं जातात, आणि त्या पोर्टलमध्ये ज्या तक्रार केल्या जातात ते ताबडतोब सेम डे सेम लाईव्ह, म्हणजे आपला उपनिबंधकाचा ज्या डॅशबोर्ड मध्ये येऊन बसतो. त्याच्यानंतर त्याची एक प्रक्रिया दिली गेलेली आहे. 7 दिवसाच्या आत त्याचे उत्तर दिले जातात, आणि आपण सुद्धा उत्तर सुद्धा ऑनलाईन मध्ये देता येईल, आणि हिअरिंग सुद्धा सहकारचा मार्फत ऑनलाईन हिअरिंग सुद्धा करता येते. असं एक चांगला उपक्रम सहकार विभागातून झालेला आहे. आपण ह्याचा सुद्धा फायदा घेता येईल, आणि मी आपल्याला सर्वांना विनंती करेन त्याचा सुद्धा फायदा घेण्यात यावा. संजय गाडे पाटील ज्या पद्धतीने आपण सविस्तर माहिती दिलेला आहे, मी तर आपल्याला अजून धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. आणि आपण सहकार ह्या जे विभाग आहे नागरिकाच्या दारात आणलेला आहे. आता आपल्याला कुठे जायचं नाहीये, चालत चालत मॉर्निंग वॉकला येऊन सुद्धा आपण आपल्या कार्यालयामधून आपला प्रश्न सोडून घेता येईल. तर असं चांगलं केल्यामुळे आपल्याला परत अभिनंदन करतो. मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस म्हणा, आपला बाबासाहेब पाटील, आणि इकडचं गार्डियन मिनिस्टर खास करून लोढा साहेब आहेत, मंगलप्रभात लोढा, आणि आपला शेलार साहेब, ह्या सर्व आशिष शेलार, ऍडव्होकेट आशिष शेलार, सर्वांना आम्ही अभिनंदन करतो. तुमचा सर्व विभागांना अभिनंदन करून आपल्या रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.